हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही. तर मित्रांनो, आजच्या विचारधन या सत्रानंतर आपण ऐकणार आहोत दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रात आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत आणि ज्या इतिहासात कोरल्या गेल्या आहेत अशा घटनांविषयीची माहिती घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 2 मेच्या दिनविशेष या सत्रात. चला तर मग आजचं दिनविशेष ऐकूया. आजच्याच दिवशी 1908 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला. 1918 साली जनरल मोटर्सने शेव्हरले मोटर कंपनी विकत घेतली. आजच्याच दिवशी 1963 साली महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉक्टर KV लेले यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1882 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1519 साली इटालियन चित्रकार, संशोधक, गणिततज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ लिओनार्दो दा विन्सी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1452 रोजी झाला. लिओनार्दोची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी आणि प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचं चित्र. मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य आजही भल्या भल्यांना कोड्यात टाकते. लिओनार्डो यांनी काढलेल्या मॅडोना ऑन द रॉक्स, लास्ट सफर आणि मोनालिसा यांसारख्या मोजक्या चित्रांनी त्यांचं नाव जगात अजरामर केलं आहे. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1921 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातून हिंदुस्थानात पाठवणी केली. 1994 साली बँक ऑफ कराड या बँकेचे बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झाले. 1994 मध्ये नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग 37 तास 45 मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. आजच्याच दिवशी 1997 मध्ये राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले. आजच्याच दिवशी 1999 साली कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या 3 वर्ष 4 महिन्याच्या बालिकेने 51.1 किलोमीटर अंतर न थांबता स्केटिंग करून 3 तास 51 मिनिटात हे अंतर पार केलं. 1997 मध्ये टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले. टोनी ब्लेअर हे एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान आहेत. 1997 ते 2007 या दरम्यान पंतप्रधान पदावर असलेल्या ब्लेअर यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे ते चर्चेत राहिले. अमेरिकेवर झालेल्या 9/11च्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज W. बुश यांनी चालू केलेल्या अफगाणिस्तान व इराक युद्धांना ब्लेअर यांनी बिनशर्त व संपूर्ण पाठिंबा दिला. 10 वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर जून 2007 मध्ये मजूर पक्षाने पक्षनेतेपदी गॉर्डन ब्राऊनची निवड केली व ब्लेअर यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच मध्य पूर्वेमधील इस्रायल पॅलेस्टाईन वाद मिटवण्यासाठी निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय समितीवर ब्लेअर यांची विशेष राजदूत या पदावर नियुक्ती करण्यात आली. मे 2008 मध्ये ब्लेअर यांनी टोनी ब्लेअर फेथ फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. 1999 साली मीरा मोस्कोसोव पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या. आजच्याच दिवशी 2004 साली S. राजेंद्र बाबू यांनी भारताचे 34वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1999 साली जयपूर अत्रोली घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित सुधाकर बुवा दिग्रजकर यांचं निधन झालं. 2012 साली नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड मॉन्च यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात $120 मिलियन विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला. आजच्याच दिवशी 1899 साली
मराठी चित्रपट सृष्टीचे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 26 नोव्हेंबर 1994 रोजी झाला. 1921 साली ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 एप्रिल 1992 रोजी झाला. 1929 साली भूतानचे राजे जिग्मे दोर्जी वांगचुक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 जुलै 1972 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1969 साली वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा याचा जन्म झाला. ब्रायन लारा हे वेस्ट इंडिजचे एक खेळाडू आहेत. त्यांच्या नावे क्रिकेटचे अनेक विश्वविक्रम आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 400 धावा करणारा पहिला खेळाडू हा विक्रम ब्रायन लारा यांच्या नावावर आहे. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. 1683 रोजी शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून राज्य व्यवहार कोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथ पंडित यांचं निधन झालं. 1973 मध्ये लेखक, तत्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा D.K. बेडेकर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 8 जून 1910 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1975 रोजी चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार शांताराम आठवले यांचं निधन झालं. 2011 साली अमेरिकन सैन्याच्या नेव्ही सील्स 6 या विशेष तुकडीने अल कायदाचे संस्थापक ओसामा बिन लादेन यांची पाकिस्तानातील ॲबॅटोबाद या ठिकाणी हत्या केली. त्यांचा जन्म 10 मार्च 1957 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजे आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. आणि हो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.